आणि मुलुख महाराष्ट्रामध्ये आता बातम्या पाहूयात सविस्तर। सुरुवातीला राज ठाकरे यांच्या संदर्भातली बातमी। काल गुढीपाडव्याच्या दिवशी संध्याकाळी राज्यभरातून आलेल्या आपल्या कार्यकर्त्यांना संबोधित करताना राज ठाकरे यांनी अतिशय आक्रमकपणे हिंदुत्वाची भूमिका मांडली आणि यानंतर राज ठाकरे यांनी मांडलेल्या मुद्द्यांवर आता विविध प्रतिक्रिया येत आहेत। मशिदीच्या भोंग्यांबद्दल राज ठाकरे यांनी वक्तव्य केलं होतं। त्याला राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी खुलं आव्हान दिलंय। राज ठाकरे यांनी कधीतरी मदरशांमध्ये जाऊन पाहावं। जर राज ठाकरे यांच्या हाती साधा वस्त्रा जरी लागला तरी मी राजकारण सोडून देईल, असं खुलं आव्हान जितेंद्र आव्हाड यांनी दिलंय। जो कुछ राज ठाकरे जी ने भाषण में कहा, जैसे कि मुंब्रा में आप कोई भी मदरसे में जाइए तो आपको क्या हाथ में लगेगा पता चलेगा, पुलिस को सब मालूम है। मैं उनको बता देना चाहता हूं कि महाराष्ट्र की पुलिस इतनी नामर्द नहीं है कि मदरसे में कुछ रखा गया है और वो वहां घुसेगी थी। लेकिन मैं राज ठाकरे को खुला आह्वान देना चाहता हूं, चैलेंज देना चाहता हूं कि आप महाराष्ट्र में किसी भी मदरसे में जाइए, 24 घंटे में किसी भी वक्त पहुंचिए और वहां दाढ़ी करने का उस्तरा निकाल के दिखाइए। मैं मेरी राजनीति छोड़ दूंगा। बिना वजह ऐसी बातें करके दो समाज में द्वेष मूल्य प्रस्तावित करके उनमें आग लगाने का काम छोड़ देना। हमने तो सुना था कि आपके पास महाराष्ट्र के डेवलपमेंट की ब्लूप्रिंट है, इन्हें आप रोजगार देने वाले थे, अच्छी बात थी। लेकिन आज आपकी ब्लूप्रिंट में ये मस्जिद के सामने जाके बैठो, बच्चों लोगों को कहना, ये कहां से आ गया भाई? आप क्यों नहीं जाके बैठते किसी मस्जिद के बाहर? ये तो अच्छा धंधा है कि बच्चों को बिठा देना, बच्चे लड़ेंगे अपने आप में, जाएंगे जेल में, छुड़ाने के लिए मां बाप को तकलीफ उठानी पड़ती है। कल आपके भाषण में अचानक आपको डॉक्टर बाबा साहब अम्बेडकर की 14 अप्रैल को जो रैली निकलती है उसके बारे में आपको बहुत प्यार आया। कभी जिंदगी में जय भीम का है? कभी 14 अप्रैल को आपके घर के 3 मिनट के अंतर पे जो चैत्य भूमि है वहां गए हैं नमन करने के लिए? आणि जितेंद्र आव्हाड यांच्या याच प्रतिक्रियेनंतर आता मनसेकडून सुद्धा तशीच आक्रमक प्रतिक्रिया येण्याची शक्यता नाकारता येत नाही। तिकडे राज ठाकरे यांनी मशिदींवरचे भोंगे हे उतरवावेच लागतील अशी स्पष्ट भूमिका घेतल्यानंतर मशिदींवर भोंगे काढा अन्यथा हनुमान चालीसा आम्ही लावू असं जाहीर फरमानच राज ठाकरे यांनी काढलं। यानंतर कार्यकर्ते सुद्धा आक्रमक झाले। त्यांच्या या आदेशानंतर मुंबईतल्या घाटकोपरमध्ये सगळ्यात आधी मनसेच्या वतीने हनुमान चालीसा लावण्यात आली। मात्र काही वेळानंतर पोलीस इथे दाखल झाले। मनसेचे विभाग अध्यक्ष यांना दिवसभर हनुमान चालीसा न वाजवण्याची विनंती त्यांनी केली। या विनंतीचा मान राखत सकाळी आणि संध्याकाळीच फक्त लाऊडस्पीकरवरून हनुमान चालीसा लावणार असल्याचं मनसेच्या वतीने स्पष्ट करण्यात आलं। सर आप कर दिया। दरम्यान कालच्या भाषणामध्ये राज ठाकरे यांनी मशिदींवरचे भोंगे उतरवण्याच्या संदर्भातला इशारा दिला होता। यावरून मुंबईच्या माजी महापौर किशोरी पेडणेकर यांनी सुद्धा आक्रमक भूमिका घेतली आहे। आपको मस्जिदों के लाउडस्पीकर से कोई लेना देना नहीं। आप सिर्फ राजनीति करके हिंदू मुस्लिम को बांटना चाहते हैं। आपको लगा कि जिस तरह से बीजेपी सिर्फ नफरत की राजनीति कर रही है, शायद उसी पर आप सवार हो जाएंगे तो आपकी भी राजनीति कहीं बढ़ जाएगी। जनता बहुत होशियार है, बेवकूफ नहीं। जनता जानती कि आप लोग सब बेवकूफ बना रहे हो। सिर्फ और सिर्फ जब इलेक्शन आता है तो आपको ऐसे मुद्दे याद आते हैं। मैं खुली निंदा करता हूं इसकी। और जितना भी इनको हनुमान चालीसा का लाउड स्पीकर बजाना है बजाएं वो, लेकिन मंदिर में बजाएं, सड़क पर न बजाएं, परमिशन लेकर बजाएं। हम वहां ठंडा पानी पिलाएंगे, शरबत पिलाएंगे आपको। त्याच्यावर ना राजकारण करून आपल्या पोळ्या भाजण्याचा जर कोण प्रयत्न करत असेल तर मला वाटतं ह्या सगळ्या जो अजेंडा काल बघितला तो ऑलरेडी अजेंडा बाकीच्या जिथे भारतीय जनता पार्टीचं राज्य नाही तिथे ते अजेंडे चालू झालेले आहेत आणि त्याप्रमाणे ही बी कमिटी आता तयार झाली आहे नवीन आणि त्या स्टेप वाचण्यात काम चालू झालंय।
दरम्यान राज ठाकरे यांनी शिवाजी पार्कवरून आपल्या कार्यकर्त्यांना संबोधित करताना हिंदुत्वासह विविध मुद्द्यांवर जी आक्रमक भूमिका घेतली, त्यानंतर आता महाविकास आघाडी सरकारच्या नेत्यांनी सुद्धा राज ठाकरे यांच्याबद्दल आरोप प्रत्यारोपांच्या फैरी झाडायला सुरुवात केली आहे. राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांनी सगळ्यात जास्त तोंडसूक घेतलंय ते राज ठाकरे यांच्यावरती. तिकडे राज ठाकरे यांनी शरद पवार यांच्यावरही जबरदस्त हल्ला चढवला होता. यावर स्वतः शरद पवार यांनी प्रत्युत्तर दिलंय. राज ठाकरे 3-4 महिने भूमिगत होतात, मग एखाद्या ठिकाणी येऊन भाषण देतात आणि मग परत कुठे गायब होतात कळत नाही, असं शरद पवार म्हणाले. 1999 साली ज्यावेळेला राष्ट्रवादी काँग्रेसचा ज्यावेळेला जन्म झाला, त्या जन्म झाल्यानंतर या महाराष्ट्रामध्ये जातीपातीचं राजकारण मोठ्या प्रमाणावरती सुरू झालं. याच्या आधी जात नव्हती का? होती. पण त्याच्या अगोदर जात ही जातीचा अभिमान होता. पण 1999 साली ज्यावेळेला राष्ट्रवादी काँग्रेसचा जन्म झाला, त्याच्यानंतर दुसऱ्या जातीबद्दल द्वेष निर्माण करायला लावला आहे की तो त्या जातीचा, हा या जातीचा, आणि ती फूट पाडत 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 मग कधी मराठा आरक्षणाचा आमिष दाखवायचं, मग अजून काहीतरी कोणतरी इथे बाबासाहेब पुरंदरे त्यांचा फोटो आहे, सॉफ्ट टार्गेट. वाचायचा नाही, इतिहास नाही वाचायचा आहे आम्हाला. लिहिलाय कोणी? पुरंदरे ब्राह्मण. अच्छा 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 अच्छा, म्हणजे ह्यांनी चुकीचं लिहिलेलं असणार. आम्ही इतिहास वाचतच नाही आहोत. एक टर्म झाल्याच्या नंतर त्यांना पुन्हा संधी सुद्धा दिली नाही. याचा अर्थ त्यांचा राजकीय पक्ष सुद्धा त्यांच्याकडे कशा पद्धतीने होतो हे स्पष्ट झाले. फक्त काही आकर्षसायकपणा करायचा, उची टीका करायची आणि आरोप करायची आणि त्याच्यातून प्रसिद्धीचा धोका द्यायचा, एवढाच त्याच्याचा परिणाम. राज ठाकरे हे सरड्याप्रमाणे आपले रंग बदलतात आणि भूमिका बदलतात, असं म्हणत त्यांना चिमटा काढलाय अजित पवार यांनी. सरकारने त्यांच्या विरोधामध्ये भूमिका घेतलेली आपण सगळ्यांनी पाहिली. त्याच्यानंतरच्या काळामध्ये विधानसभेला पण त्यांनी काय केलं ते आपण पाहिलं आणि आता कालच्या सभेमध्ये काय केलं तेही आपण पाहिलं. इतकं सरड्यासारखं रंग बदलण्याचं काम त्यांचं चाललेलं आहे. दरम्यान छगन भुजबळ यांचं थेट नाव घेत राज ठाकरे यांनी कालच्या सभेत टीका केली होती. याला आज स्वतः छगन भुजबळ यांनी त्यांच्या खास शैलीमध्ये उत्तर दिलं आणि मी भूमिका बदलत नाही असं म्हणत राज यांना टोलाही लगावला. राष्ट्रवादी काँग्रेसकडनं पहिला मंत्री कोण होता जो जाहीर केला गेला? छगन भुजबळ, जे जवळपास 2-2.5 वर्ष जेलमध्ये होते. अहो, ते काही स्वातंत्र्य सैनिक नव्हते की सत्ता आल्या आल्या तुम्ही लगेच त्यांना मंत्रिपद द्यावं. पण हे तुमच्या नाकावर टिचून करतात. तुमच्या नाकावर टिचून साला काय उखडणार आहात तुम्ही? कोण तुम्ही? मतदार? एक दिवस आहे तुमचा, एक दिवस. लाचारासारखे तिकडे रांगेमध्ये उभं राहायचं, मतदान करायचं आम्हाला. आम्ही वाटेल ते करू. जो माणूस जेलमध्ये 2.5 वर्ष होता त्याला मी पहिला मंत्री करेन. माझा गृहमंत्री जेलमध्ये गेला, 100 कोटी रुपये मागितले म्हणून जेलमध्ये गेला, काही फरक पडत नाही. कोण काय करणार आहात तुम्ही? राजसाहेबांचं काय कळतच नाही. एवढं एकदम बीजेपीच्या विरुद्ध बोलता बोलता एकच फक्त ईडीची एकदा त्यांना फक्त बोलवलं तिकडे आणि दुसऱ्यापासून ते इंजिन वेगळ्याच ट्रॅकवर गेलं. कोहिनूर टॉवर एकदम हलायलाच लागला त्यांचा. पण काही कळत नाही की हे काय त्यांना काय सांगायचं. त्यांनी स्पष्ट सांगावं. BJPची बी टीम म्हणून काम करायचं तर तसंही त्यांनी जाहीर करावं की आम्ही करतो. परंतु असं आडवळणाने बोलत बोलत जाऊन टीका टिप्पणी करण्यात काय अर्थ आहे? याच जाहीर सभेमध्ये बोलताना शिवसेनेची खरं तर भाजपसोबत युती होती. मग अचानक असं काय झालं की शिवसेना भाजपला सोडून राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेससोबत गेली? याबद्दलही राज ठाकरे यांनी शिवसेनेच्या नेत्यांना जाब विचारला.
आणि त्याला संजय राऊत यांनीही लगेचच प्रत्युत्तर दिलं. आणि जसा निकाल लागला आणि लक्षात आलं की आपल्यामुळे सरकार अडतंय, त्यावेळेला टूम काढली. त्या 2.5 वर्षाचं काय झालं? कोणती 2.5 वर्ष? कुठची 2.5 वर्ष? कोणाशी बोलला होतात? अमित शहाशी मी एकांतात बोललो होतो म्हणे. एकांतात? मग बाहेर का नाही बोललात? लोकार्पण झालेलं आहे. अहो त्याच्यावर बोला. भोंग्याचं काय करायचं, तुमच्या भोंग्याचं काय करायचं, यांच्या भोंग्याचं काय करायचं, त्यासाठी सरकार समर्थ आहे. शरद पवारांनी जातीवाद पसरवला. अहो त्या शरद पवारांच्या चरणाशी आपण सुद्धा जात होतात त्यांचा सल्ला मसलत करायला. कशा करता आपण टोलेजंग माणसांवर बोलायचं? तेवढ्या पुरत्या टाळ्या मिळतात. त्या टाळ्या स्पॉन्सर्ड आहेत, प्रायोजक आहेत टाळ्यांना. त्या शिवतीर्थावरचा भोंगा हा भारतीय जनता पक्षाचा होता. काल एकच दिसलं महाराष्ट्राला की अक्कलदाढ उशिरा येते. राष्ट्रवादी काँग्रेसनं महाराष्ट्रामध्ये मोठ्या प्रमाणात जातीय सलोखा बिघडवला असा राज ठाकरे यांनी थेट आरोप केला होता. आणि यावरून राष्ट्रवादीचे नेते जितेंद्र आव्हाड यांनी राज यांच्यावर तोंडसुख घेतलं. मग एक आवाज आला, ये शादी नहीं हो सकती. फिसकटलं तिच्या आईला. दोघे हिरमुसून घरी. हे सगळं चालू असताना शेजारच्या गॅलरी बंद कोणतरी साला डोळा मारतोय. यांचं काहीतरी वेगळंच अजून सुरू. मला घ्या ना कडेवर. मला कळत नाही या महाराष्ट्रामधलं 3 नंबरचा, 1 नंबरचा पक्ष भारतीय जनता पक्ष, 2 नंबरचा पक्ष शिवसेना, 3 नंबरचा पक्ष राष्ट्रवादी काँग्रेस आणि 3 नंबरचा पक्ष 1 नंबरला आणि 2 नंबरला फिरवतोय. बोलणं साफ अशा लाखांच्या सभांसमोर टाळ्या घेण्यासाठी बोलणं फार सोपं असतं, पण आपल्या वक्तव्याचे परिणाम काय होतील आणि महाराष्ट्रामध्ये त्याचे काय पडसाद उमटतील याचा जरा तरी विचार करा. ज्या घरात जन्माला आलात तुम्ही, त्या घरात संयुक्त महाराष्ट्राची चळवळ उभी राहिली आहे. त्या महाराष्ट्राला जाळायचा प्रयत्न करू नका. दरम्यान महाराष्ट्र नवनिर्माण सेना ही आता स्वतंत्र राजकीय पक्ष नसून भाजपची बी टीम असल्याची टीका किशोरी पेडणेकर यांनी केली. तर भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी त्यांचा समाचार घेतला. पण कालचं जे भाषण होतं ती भारतीय जनता पार्टीने लिहून दिलेल्या स्क्रिप्ट प्रमाणे होतं. आता लोक आम्हालाही हे करतायत, फेसबुकवर ट्विटरवर विचारतायत, लावरे तो व्हिडिओ गेला कुठे? देशात, महाराष्ट्रात, मुंबईत एवढी ती महागाई गगनाला पोहोचली, त्याच्याबद्दल कुठेही काल अर्धवाक्य पण नव्हतं. याचा अर्थ उद्धवजी द्वेष, शिवसेनेचा द्वेष, यासाठी स्वतःचे पक्ष काढले का, असा प्रश्न आता प्रत्येक शिवसैनिकाला पडायला लागलेला आहे. 14च्या इलेक्शनमध्ये मारे राज ठाकरेंना घेऊन लावरे तो व्हिडिओ करताना काही शरद पवारांना वाटलं नाही? तेव्हा तुमची बी टीम नव्हती का? त्यांनीच केलं. पवार साहेबांनी राजसाहेबांना तयार केलं किंवा तुम्ही ॲडिशनल सभा घ्या ज्यातून तुम्ही त्या एक उमेदवार उभा केला मनसेने. फक्त आणि फक्त बीजेपीला बदनाम करण्याचं काम केलं, यशस्वी झालं नाही. तुम्ही बी टीमात तुम्ही लावता, आम्ही काय बी टीमला लावतो. दरम्यान खरं तर शिवसेनेनंच भाजपच्या पाठीत खंजीर खुपसला असं म्हटलंय भाजपचे नेते आणि माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी. भारतीय जनता पक्षाने त्यावेळेस शिवसेनेशी युती केली होती. शिवसेनेचे देखील चांगल्या सीटा आल्या. दोघांच्या मिळून पूर्ण बहुमत जनतेने दिलं, परंतु त्या बहुमताचा अनादर करून आणि भाजपच्या पाठीत खंजीर घोपून त्या ठिकाणी 3 पक्षांचं अलायन्स तयार झालं आणि त्यांनी ही सत्ता कपटाने मिळवली, तेच त्यांनी सांगितलं. राज ठाकरे यांच्या टीकेनंतर राष्ट्रवादी काँग्रेसचे एक नेते आक्रमक होऊ लागले आणि मग त्याला मनसेचे नेते सुद्धा प्रत्युत्तर देताना दिसतात. राज ठाकरेंचा अभ्यास आहे असं म्हणतात,
पण महाराष्ट्राच्या राजकारणाबद्दल त्यांना किती माहिती आहे मला माहीत नाही. कारण का जेव्हापासनं राष्ट्रवादी सत्तेत आली ते आजपर्यंत महाराष्ट्रात एकही दंगल झालेली नाही. दंगल कशाला म्हणतात हे कदाचित राज ठाकरेंना नाही माहीत नसावं. त्याच्यामुळे असं काहीतरी बोलायचं. आणि आजोबांची 4-5 पुस्तकं जरी वाचली ना प्रबोधनकार ठाकरेंची, तर जातपात काय असते हेही समजेल आणि जातपातीचे जन्मदाते कोण आहेत हेही समजेल. जातपात कशाला म्हणतात? मी एका मागासवर्गीय विमुक्त भटक्या जातीचा आहे, आज या राज्याचा गृहमंत्री आहे. छगन भुजबळ माळी समाजाचे आहेत, ते या राज्याचे अन्न आणि पुरवठा मंत्री आहेत. तटकरे खासदार लोकसभेत आहेत. सर्व जाती धर्माला बरोबर घेऊन चालणं हे शरद पवारांचं आवडतं काम आहे आणि म्हणूनच त्यांनी मंडळ आयोग आणला महाराष्ट्रात. राष्ट्रवादींनी आमच्याबद्दल बोलणं हाच सर्वात मोठा जोक आहे असं मला वाटतं. ज्यांनी यशवंतराव चव्हाणांच्या पाठीत खंजीर खुपसला आणि पुलोत सरकार स्थापन केलं. 1990 साली कधी काँग्रेसमध्ये तर कधी काँग्रेसमध्ये पक्ष विलीन केला तर कधी काँग्रेसच्या बाहेर पडले. 1999 साली परदेशीच्या मुद्द्यावर वेगळा पक्ष स्थापन केला आणि त्यात सोनिया गांधींबरोबर जाऊन युती केली. 2014 भाजपला न मागता पाठिंबा दिला. 2019 पहाटेचा शपथविधी अजून लोक विसरलेले नाही. त्याच्यानंतर शिवसेनेच्या मांडीवर जाऊन बसले आणि सत्ता स्थापन केली. इतक्या भूमिका बदलणाऱ्या राष्ट्रवादींनी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेबद्दल बोलावं. मला असं वाटतं त्याच्या आधी त्यांनी स्वतःचा चेहरा आरशामध्ये एकदा बघितला पाहिजे की आपला चेहरा स्वच्छ आहे का, मग आमच्याबद्दल बोलावं. हे सगळे आरोप प्रत्यारोप सुरू असतानाच राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी मात्र एक महत्त्वाचं विधान केलं आणि आता वेगळ्या चर्चांना उधाण आलंय. UPAचा अध्यक्ष होण्याची माझी कोणतीही इच्छा नाही असं शरद पवार म्हणाले. आणि यानंतर भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी बुडत्या नौकेचा कॅप्टन कोण होतो असं म्हणत त्यांना चिमटा काढला. मी काय नेतृत्व करण्याची जबाबदारी घेणार आहे. मध्यंतरी आमच्या एका तरुणाने एक ठराव केला की मी काय म्हणजे मला व्यक्तींची त्याच्यामध्ये रस नाही, मी त्याच्यात पडणार नाही, ही जबाबदारी मी घेणार नाही. पण एकत्र येऊन काही पर्याय देण्याचा प्रयत्न कुठे करत असतील तर त्यांना सरकारच्या शक्ती पाठिंबा आणि मदत त्या सगळ्या गोष्टीला माझी तयारी आहे आणि त्या गोष्टी आम्ही करत असतो. बुडत्या जहाजचं कॅप्टनशिप कोण घेणार? जर प्रशांत किशोरी म्हणतात की 2024 लढवू नये, 2029 लढवावी, की जे हेवी अमाऊंट येतात सल्ला द्यायला, तर बुडत्या जहाजाचं कॅप्टनशिप कोण घेणार? ते काही छत्रपती शिवाजी महाराज आहेत का की शिवाजी महाराजांनी मावळ्यांच्या साह्याने सगळं स्वराज्य स्थापन केलं? हे म्हणजे त्या इकडे तिकडे बघणार, काय वारं फिरतंय का, राष्ट्रपती होतोय का, पंतप्रधान होतोय का, असं होणार. आणि मग त्यांना व्हायचं नसेल तर संजय राऊतांना काय पडलंय असं मला काही कळत नाही. म्हणजे मग तो माझा नेहमीचा मुद्दा, ते उद्धवजींकडे आहेत का इकडे आहेत ते जरा बघा. तिकडे या सगळ्यामध्ये आता काँग्रेसचे नेते सुद्धा सहभागी होत आहेत. कारण राज्यात टोकाचं राजकीय वादविवाद आरोप प्रत्यारोप सुरू आहेत, पण पॉलिटिकल वॉर चालेल, पॉलिटिकल गँग वॉर नको असं म्हटलंय अशोक चव्हाण यांनी. तर अशोक चव्हाण यांच्या याच वक्तव्यानंतर विरोधी पक्षनेते आणि भाजपचे ज्येष्ठ नेते देवेंद्र फडणवीस यांनी त्याला प्रत्युत्तर दिलंय. राजकारणात सामंजस्य असलं पाहिजे, आपली ही संस्कृती आहे, पण सध्याचा काळ संक्रमणाचा आहे असा टोला फडणवीस यांनी लगावला. नांदेड जिल्ह्यातल्या कुंटूर इथे आयोजित एका कार्यक्रमात अशोक चव्हाण आणि देवेंद्र फडणवीस एकाच व्यासपीठावर एकत्र आले होते. की देशात आणि बाकी देशातले बोलत देशातली गोष्ट आपल्या हातात नाही, पण महाराष्ट्रातलं किमान हे जे वॉर चाललंय, वॉर पॉलिटिकल वॉर चाललाय, हा पॉलिटिकल वॉर हा गँग वॉर होऊ देऊ नका, एवढीच मला विनंती आम्हा दोन्हीकडच्या नेत्यांना करायची आहे. मला मुद्दाम सांगायचं, ही माझी इच्छा मनापासून आहे. मला काही त्यातून मिळवायचं राजकारण स्तर जो घसरत चालला आहे तो स्तर राखण्याचं काम दोन्ही महाविकास आघाडीकडून आणि विरोधी पक्षाकडून दोन्हीकडून जर साधल्या गेला तर मला वाटतं की भरपूर काही महाराष्ट्राच्या हिताची कामं आज होऊ शकतील. की महाराष्ट्राच्या या राजकीय संस्कृतीची पाळंमुळं इतकी मजबूत आहे की संक्रमणाच्या अवस्थेमध्ये कितीही प्रश्नचिन्ह निर्माण झालं
तरी महाराष्ट्रातली ही राजकीय संस्कृती निश्चितपणे अबाधित राहील. मला असं वाटतं हा काळ एक संक्रमणाचा काळ आहे. हा काळ देखील निघून जाईल आणि यातनं महाराष्ट्र जे देशातलं एक अत्यंत मला असं वाटतं की सगळ्यात पुरोगामी अशा प्रकारचं राज्य आहे. या राज्याची संस्कृती आपण सगळे मिळून ती निश्चितपणे जपणार आहोत. पाहूयात पुढे काय होतं ते. दरम्यान काँग्रेसच्या गोटातून एक मोठी आणि महत्त्वाची बातमी या हाती येते, ती म्हणजे नाराज असलेले काँग्रेसचे अनेक आमदार हे आता दिल्लीकडे निघाले आहेत आणि नाराज असलेल्या राज्यातल्या आमदारांनी आता काँग्रेसच्या सर्वेसर्वा सोनिया गांधी यांची भेट घेण्याचं निश्चित केलं आहे. काँग्रेस पक्षाचे अनेक आमदार हे दिल्लीला दाखल झाले असून काही आमदार रात्री उशिरा किंवा उद्यापर्यंत दिल्लीत दाखल होतील. उद्याला महाराष्ट्रातले हे सगळे नाराज आमदार सोनिया गांधी यांची भेट घेणार आहेत. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे सगळे काँग्रेसचे आमदार दिल्लीमध्ये पोहोचत असताना काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष मात्र राज्यातच आहेत. म्हणजेच काँग्रेसचे सर्व आमदार प्रदेशाध्यक्षांच्या विना सोनिया गांधी यांना भेटणार आहेत. नाना पटोले या भेटीत नसतील आणि म्हणूनच काँग्रेसचे आमदार हे नाना पटोले यांच्या कार्यपद्धतीवर सुद्धा नाराज असल्याचं बोललं जात आहे. उद्याला ही भेट नियोजित आहे. यासोबतच मुलुक महाराष्ट्रामध्ये इथे थांबूयात. सर्व प्रकारच्या ताज्या अपडेटसाठी news18lokmat.com या आमच्या वेबसाईटला लॉग ऑन करा. फेसबुक ट्विटरवर आम्हाला फॉलो करा. आमच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा.